अंगावरी अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिनी मी समाज तोची दर्शनु समता शुभ्र वर्णु देव उन्मेष सूक्ष्म शनु विघ्न राजू त्याच्या चरणी प्रणाम करून आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी प्रणाम करून जशी जमेल तशी कथा सांगण्याचा प्रयत्न करेल। तर ज्यावेळेस अहिल्याने झालेल्या अपराधाची माफी मागितली आणि गौतम ऋषींना विनवणी करू लागली त्यावेळेस गौतम ऋषीचा अंतःकरण कळवळलं आणि उशाप म्हणून सांगितलं की ज्यावेळेस तू शिळा पहा शाप कसा आहे, एक तर तू दगड होशील, दुसरा दगड झाल्याच्या नंतर या वनामध्ये कुठल्याही झाडाची सावली तुला लागणार नाही, झाडं सुकून जातील, इथे कुठल्याही पद्धतीचं फळ येणार नाही, तृण कुठलंही धान्य या वनामध्ये उगवणार नाही, हे वन कसं होईल तर ओसाड पडेल। परंतु ज्यावेळेस प्रभू रामचंद्र या ठिकाणी येतील आणि त्यांनी त्या पायाचा स्पर्श तुझ्या दगडाला ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुझा उद्धार होईल असा उशाप दिला। पुढे तुझा जवा भेटती रामचरण तववरी करावे राम स्मरण राम नामा प्रत्ययान प्रायचित्त जाण असेना। मग प्रायचित्त काय आहे पहा, नामाच्या चिंतने 12 वाटा कळती विघ्ने ऐसा नामाचा महिमा वेद शिणला झाली सीमा। तर तुझं प्रायचित्त हे आहे की तोपर्यंत जोपर्यंत प्रभू रामचंद्र या वनामध्ये येत नाही तोपर्यंत तू त्यांचं नामस्मरण करायचं। पहा, 2 प्रवास आहेत या ठिकाणी। शरीराने भलेही इंद्राशी ती एकाग्र झाली असेल परंतु आतून ती मात्र त्याला गौतम ऋषी समजत होते। पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे, जे हृदय म्हणजे विचारांचाही स्पर्श पतीशिवाय जिच्या हृदयाला होत नाही तिचं शरीर कशाने मलिन होणार आहे, हा विचार आहे म्हणून प्रायचित्त आहे। म्हणून कुणी या विचारात पडू नये की एकदा झालेल्या गुन्ह्याला कदाचित माफी मिळत नाही, म्हणून कर्म सावधान पद्धतीने केलं पाहिजे। पण जे कर्म करता वेळेस निष्कामता असते म्हणजे संसारिक लोकांना जो कर्मयोग सांगितलाय त्यानुसार कर्म करताना जर ईश्वराचं चिंतन करून कर्म केलं तर ते कर्माचं फळ आपल्याला लागत नाही, चुकीचं जरी झालं तरी। म्हणून गौतम ऋषीचा भाव मनामध्ये होता, इंद्र जरी समोर असला म्हणून प्रायचित्त या ठिकाणी मिळालेलं आहे। पुढे राम नामाच्या उरती जळती पापाची पंक्ती शिला रूपे तुझी लोपेल मती तरी राम चित्ती नवी संबे। मग या ठिकाणी राम नामाची आवृत्ती केल्याच्या नंतर ज्या पद्धतीने अग्नीमध्ये एखादा हवन विधी जर टाकली म्हणजे लाकडाला लाकूड घासले तर अग्नी निर्माण होतो आणि तो अग्नी तो लाकडाला काय करतो, जाळून भस्म करतो। त्यावेळेस ज्यावेळेस हृदयातून रामाचं नामस्मरण येतं तो राम ज्यावेळेस हृदयात प्रगट होतो त्यावेळेस तर समस्त पापांचं काय होतं, दहन होतं। तर या ठिकाणी तुझ्या पापांचं दहन या राम नामस्मरणाने होईल, पण तू शिळा झाल्याच्या नंतर तुझी बुद्धी काय होईल, भ्रष्ट होईल, काम करेनाशी होईल। तरीही तू हा राम नावाचा मंत्र काय सोडू नको, कारण पहा पाषाण शेवटी पाषाण आहे, त्याच्यावर आपण घाव घालून मूर्ती बनवली काय आणि त्या दगडाला आणून घराच्या पायऱ्या बनवल्या काय, तो दगड कधीही नाराज होत नाही किंवा मूर्ती केल्याने खुश होत नाही। तसं पाषाणाचा तो स्वभाव आहे, तरीही तू राम नामस्मरण घ्यायचं सोडू नको असं गौतम ऋषी सांगतात। ऋषी पाठीमोरा झाला तवाईल्या झाली शिळा आश्रम पावलाव कळा प्राणी तात्काळा पळाले। देव होय पाठीमोरा नसती विघ्न येती घरा शब्द आहे। गौतम ऋषी जोपर्यंत अहिल्याकडे पाहत होते शाप दिला तरी अहिल्याची शिळा झालेली नाही, म्हणून जर संत आले यत कदाचित आपल्याकडे त्यांची पाठ आपल्याकडे होऊ देऊ नाही, त्यांचा आदर आतिथ्य करावं हे याच्यातून घ्यायचं। आणि ज्या वेळेस पाठ केली त्यावेळेस शाप फळाला आला आणि अहिल्याची शिळा झाली। पुढे कैसे सापाचे अतिबळ मुंगी मासी सांडी स्थळ पक्षी पळाले सकळ स्वपदांचे मेळे सवेग गेले। मग या ठिकाणी पहा, एखादा साप जर पाण्याच्या ठिकाणी आला आणि तिथे जर पक्षी भक्षण करायला सुरू केलं